मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, हे पहा, टाळ खायला या. हे टाळ आता पहा मित्रांनो, आता विकत आणून खावा लागत आहे. हे आमच्या अण्णा बसले तिकडं पुढं. पहिलं काय वावरामध्ये टाळ, हुरडा, ज्वारीचा हुरडा खायला भेटायचा. आता काय, आता सगळीकडे आमच्या भागात ऊस झाले तर आम्हाला हे असं टाळ राहतं बा हरभऱ्याचं. काय म्हणला भाऊ? नाही ना, पाणी. हे पा, हे असं 10 रुपयाची जुडी आणून खावा लागायला लागली टाळाची. काढ ना. हे टाळ आपलं म्हणलं पहिलं वावरातून आणून खात होतो. हा, थोड्या खाली. मित्रांनो, हे असं आहे. हा हा, हे असं हे आलं शोभा का आता. आता काय करावं, आता हे खायला भेटत नाही, इकत घेऊन खावा लागायला लागलं. हा, नाही तर पहिलं आपल्या वावराने राहायचं ज्वाऱ्या, हरभरे. आता हे हरभऱ्याची भाजी खायला भेटाना. हे टाळ बी, टाळ खाली इकत आणून खावा लागत. काय कर, हुरडा तर किती दिवस झालं खाल्लाच नाही. आता नुसते उसत झालेत वावराने. ज्वारीचा हुरडा काय भारी लागत होता खायला. हा, वावरामध्ये. आता जिकडं पाहा तिकडं उसच आहे. हा, इकडे खाली आमच्या शोभा का होत्या. तर मित्रांनो, काय हा हा, तर मित्रांनो, हे असं टाळ राहतं पा. हे हरभऱ्याचं झाड आहे, बारीक बारीक 1-1.5 फुटाचं झाड राहते. हे असे बारीक बारीक येते टाळ. त्याला टाळ म्हणतात ग्रामीण भागामध्ये. हरभरे मग याच्यातून सोडलं की हे पा असे टाळ निघते. तर असे हे मजा राहते मित्रांनो गावामध्ये. टाळ, बोर, ऊस, तुरीच्या शेंगा, हे सगळं ग्रामीण मेवा खायला मिळतं गावाकडं. पण आता आमच्या भागामध्ये नाही भेटत. दुसरीकडून आले त्याच्या व्यापाऱ्याने, म्हणजे भाजीपाल्याचे व्यापारी, त्यांनी आणलेले इकतात बाजारामध्ये. आमच्या अंतरवाली बाजार भरतो तिथे आला होता इकायला. तर मी काल घेऊन आलो. हे आता 20 रुपयाचे 3 जुड्या द्यायला त्याने. अशी एक घेतली तर मित्रांनो 10 रुपयाला एक देतात. 3 घेतलं तर त्याने 20च्या 3 द्यायला. बा अशा हरभरे आलेले आहेत त्याला. हा, हे आमच्या अण्णा बसले तिकडे पा. अण्णाकडे पण भरपूर आठवणी आहेत ह्या गावाकडच्या आठवणी. तर मित्रांनो, अण्णा मग हुरडा कधी खाल्लेला आहे? तुला किती वर्ष झाले हुरडा खाऊन? आता 20 वर्ष. पहा मित्रांनो, नाही तर पहिले गावाकडं ज्वारीचे पिकं राहायचे, दरवर्षी हुरडा खायला भेटायचा. पण आता काय, ते जिकडं पाहा तिकडं ऊस आहेत. ज्वाऱ्या नाही राहिल्या इकडं, बाजरी नाही, टाळ बी नाही भेटत खायला. मुगाच्या शेंगा बी राहायचे इकडं लय. मुगाच्या शेंगा बी नाही राहिल्या, त्याचं पीक नाही घेत कोणी जास्त आमच्या भागामध्ये. तर मित्रांनो, तुम्ही कधी खाल्ले काय असे टाळ? आता खेडेगावातले लोक तर भेटतंय खायला, पण शहरामध्ये भेटते, समजा इकतच भेटते. इकत येते ते भाजीपालेवाले आणतात इकायला. आम्हाला बी खेडेगावात असं इकत घेऊन खावा लागत. कारण
कारण आता वावरामध्ये लावित नाहीत आमच्या इकडे बी. ज्वाऱ्या म्हणा, हरभरा म्हणा. तर आमच्या इकडे काय जास्त करून ऊसाची शेती आहे, थोडंफार कापूस आहे, थोडंफार सोयाबीन लावतात लोक, आणि काही आता गव्हाची पण आहे थोडीफार शेती, तूर आहे थोडीफार. तर असं हे ग्रामीण भागामध्ये आता या सीझनमध्ये पहिली वेळेस हे टाळ खायला लागले. आता एवढे दिवस कुठं, काल दिसलं बाजारात गेलो तर शुक्रवारच्या आमच्या गावात बाजार भरतोय, तर हे आणले जुड्या. मग मला चला यार, दिसलं चांगलं निबर टाळ झाल्यावर. याची भाजी बी लय मस्त होती, हरभऱ्याच्या हरभऱ्याचं म्हणजे त्याचे पानं जे राहतात ते पानाची भाजी. काय म्हणतो अण्णा, चांगली होती ना भाजी? तर मित्रांनो, अशी राहते गावामध्ये मजा. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. हां हां. पण अण्णा आता कढीच्या भाज्या राहिल्या नाही ना आपल्या गावात. ज्वारी लावायचं, कढी लावायची. आता भेटती पण बाजारात भेटत, आता वावरात नाही राहिल्या. आपण नाही तर गावाकडे पहिलं कढीची भाजी कसं राहायचं, फक्त पानं तोडून आणायची आणि त्याची भाजी करायची. आता इकडं कसं आहे, आता भाज्या बाजारात येतात ते डायरेक्ट मुळापासून उपडून आणतात भाजी कढीची. हां. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.